नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश जानकीजवळ बसलेला आहे. सारखा आता जानकी गेलेली आहे असं त्यांना वाटतं, परंतु आता आपली जानकी मात्र जिवंत होणार आहे. ऋषिकेशला मात्र आतापर्यंत जानकीसोबत घालवलेला एक प्रत्येक क्षण आठवतो आणि तसतसं तिच्या आठवणी येऊन त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे. तो खूप रडत आहे. ऋषिकेश आज मात्र ह्या मृत्यूने मात्र पूर्णपणे तुटून गेलेला आहे. परंतु दैवाचा एक खूप मोठा असा चमत्कार होणार आहे. तर मित्रांनो, आता आपली जानकी ही खरंच आता जिवंत होणार आहे. तर त्यानंतर मात्र आता इकडे सारंग अगदी रागाने त्या मायेला फोन करतो, परंतु माया फोन काही उचलत नाही. सारंगला आता खूप राग येतो. माये फोन उचला, परंतु आता मात्र माये काही फोन उचलत नाही. म्हणून सारंग रागाने इतका राग करतो, आता नाही सोडणार, आता मी तुम्हाला शिक्षा देणार म्हणजे देणारच. त्यानंतर मात्र आता सारंग लगेच तिला व्हॉइस नोट मेसेज करून पाठवतो. आता सारंग त्यामध्ये असं इतकं भडकून बोललेलं आहे की आमच्या वहिनीला तू आमच्यापासून हिरावून घेतलं. आता मी माझ्या ओवीला मिळवण्यासाठी अगदी अख्ख्या उमरशीलाच आग लावेन आणि तुझा बदला घेणार म्हणजे घेणारच. मी तुला नाही सोडणार. तू कुठेही लपून बस, परंतु तुला मी शोधून काढेलच. आमच्या नात्यांची तू खेळते ना, आणि जर तू हा खेळ नाही थांबवलास तर तुझ्या आयुष्याचा खेळ मी करणार आहे, हे लक्षात ठेव. आणि सारंग मात्र आता भडकून तिला तो मेसेज पाठवून देतो. त्यानंतर आता इकडे ओवी मात्र अगदी रागावून बाकावर बसलेली आहेत आणि मायेला असं वाटतं की आता या ओवीला कसं तिचा राग शांत करायचा. तिथं रुसून गाल फुगून बसलेली आहे. मायेला मात्र आता समोर त्या रूममध्ये एक आता बाहुली दिसते आणि बाहुली बघितल्यानंतर माया आता खुश होते. म्हणजे ओवीला कसं खुश करायचं हे तिला समजते. आता ती डॉल घेते आणि माता ती ओवीला म्हणते की ओवी, तू एकदा म्हणाली होतीस की तुला डॉल फार आवडते, मग बघ ना, ही डॉल घे. आणि ती डॉल घेऊन ती ओवीला द्यायला सुरुवात करते. परंतु ओवी मात्र रागाने तिच्याकडे बघत असते आणि बघ ना, मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. त्यावरती आता ओवी रागाने तिच्याकडे पाहत म्हणते, मला डॉल वगैरे काही नको, मला फक्त माझी आई हवी आहे. त्यावरती आता माया नाटक करत म्हणते की ठीक आहे, आता तू एक काम कर, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि आपले दोन्ही हाताच्या मुठी बांधून ती मात्र ओवी समोर धरते आणि म्हणते की बघूयात आपण कोण जिंकत आहे ते. तेव्हा आता ओवी ऐकायला तयार नसते. ओवी म्हणते की हे बघ, मला काही झालं तरी आईकडे घेऊन चल आणि मग आपण हा गेम खेळूयात. म्हणून ओवी मात्र आता रागाने दुसरीकडे जाऊन बसते. आता त्या ओवीला इतका राग आलेला आहे, मायेशी एकही शब्द ती बोलायला तयार नसते. तेव्हा मात्र त्यात माया ही मनात अगदी विचार करत आहे की ओवी मात्र जानकीला खूप मिस करत आहे. मी आता त्या दोघींना एकमेकींपासून तोडण्याचा इतका प्रयत्न केला, ओवीच्या मनामध्ये इतकं सर्व काही भरलं, तरीसुद्धा ओवी तिला विसरायला तयार नाही. ती मात्र त्या जानकीपासून का तुटत नसेल. त्यामुळे आता ह्या ओवीच्या रागावरून मला समजतं, कारण ओवी फार दिवस माझ्या कंट्रोलमध्ये नाही राहू शकत. त्यामुळे आता फक्त ओवी एकाच गोष्टीने शांत होऊ शकते. असा काहीतरी प्लॅन तिच्या डोक्यामध्ये येतो. ती लगेच आपला मोबाईल घेऊन आपल्या मोबाईलमधील ती जानकीचा आणि ओवीचा एकत्र फोटो आहे, तर तो फोटो मुद्दाम अगदी पाहत असते. आणि तो फोटो बघितल्यानंतर ओवी धावत येते आणि म्हणते की माये मावशी, प्लीज, अगं माझ्या आईचा आणि माझा फोटो मला दाखव. तिला आता माये म्हणते की हो, दाखवते ना. तेव्हा आता ओवी आता जेव्हा तो फोटो पाहते तिला खूप आनंद होतो आणि माया आता अगदी खुश होत ओवीकडे पाहत असते. ओवी तो फोटो बघून खूप खुश होते आणि आपल्या आईचा चेहरा ती पाहत असते. माये म्हणते, खरंच तुमच्या दोघींचा किती गोड असा फोटो आहे ना. ओवी म्हणते की हो ना. तर माया आता अगदी हसत असते. तो ओवी विचारते की माये मावशी, अगं मी आणि आई हा फोटोसारखं एकत्र कधी येणार आहोत ग. आणि माया आता म्हणते की हो, लवकरच येणार आहात. मला एक गोष्ट सांग बरं, जेव्हा तू स्कूलला जात असते त्यावेळेस मात्र तू 5-6 तास मात्र बाहेरच असते. तेव्हा ओवी हो असं म्हणते. तर आता माया विचारते की तेव्हा तू आता आईला मिस करतेस का. ओवी म्हणते की हो, खरंच आईला खूपच मिस करते. तेव्हा माया विचारते की हे बघ, जेव्हा आता शाळा सुटते तेव्हा आई तुला घ्यायला येते, त्यावेळेस तू काय करतेस बरं. तेव्हा ओवी खुश होऊन सांगते की मी तिच्याकडे धावत जाते आणि तिला घट्ट मिठी म्हणून तिला आता एक किस देते आणि मस्त एकमेकींबरोबर खुश असतो. आणि त्यानंतर मी तिला आता सांगते सुद्धा की मी तिला खूप मिस केलं म्हणून. तेव्हा आता लगेच माया खुश म्हणते की म्हणजे हे बघ, लॉंग जो काही डिस्टन्स आहे तर तो चांगला असतो की नाही. त्यावरती आता ओवी म्हणते की हो, हे ठीक आहे, पण माये मावशी, अगं इतके दिवस झाले मी आईला खरंच भेटली नाही, खूपच दिवस झालेत. आणि ती मला दिसली सुद्धा होती, परंतु ती माझ्याशी बोलली नाही. तेव्हा आता माया बरोबर ओवीला अगदी खुश करते आणि म्हणते की हे बघ, अगं तू आता लवकरच भेटणार आहेस तुझ्या आईला, फार दिवस नाही तुला वाट बघावी लागणार, तो दिवस लवकरच जवळ आलेला आहे. त्यामुळे आता जशी फोटोमध्ये तू आईला अगदी भेटलेली आहे ना, अगदी तशी आणि तसंच तुम्ही दोघेही हॅपी असणार आहात फॉर एव्हरसाठी. तेव्हा आता ओवी खुश होते. ओवी म्हणते की खरंच का माया मावशी. माये म्हणते की हो, खरंच ना. आणि माया परत तिला शांतपणे विचारते की अगं मी तुला ढकललं होतं त्यावेळेस तुला फार लागलं का गं.
तेव्हा आता माया ओवी असं म्हणते की खूप नाही पण थोडंसं तर लागलं. माया आता विचारते की कुठे लागलं. आता ओवी आपल्या हाताला दाखवते. आता माया लगेच म्हणते की बापरे आणि सॉरी बरं का. तेव्हा आता परत माया आता नाटक करायला सुरुवात करते, कारण ओवीला कसं शांत ठेवायचं ह्यासाठी तिचे प्लॅनिंग सुरूच असतात. आता म्हणते की हे बघा ग ओवी, मला इथे खरंच खूप टेन्शन आलेलं आहे. ओवी विचारते की कसलं टेन्शन माया मावशी. आणि आता माया म्हणते की अगं इथे फ्रीज वगैरे काही नाही, त्यामुळे आता इतके सारे चॉकलेट आणलेले आहे आणि ते मात्र आता कसे राहणार. त्यामुळे आता हे चॉकलेट आहे ना, खूप सारे ते फेकून द्यावे लागतील आणि केव्हा ना ते मेल्टसुद्धा झाले असतील. मी ते आता टाकूनच देते. आता माया मुद्दाम ओवी हे चॉकलेट मागणार हे तिला माहिती असतं, म्हणून ओवी लगेच म्हणते की माये मावशी, अगं ती चॉकलेट टाकून कशाला देते, त्यापेक्षा मी खाते. आणि माये मात्र ती 2-2 चॉकलेट घेऊन येते. तो ओवी ती चॉकलेट घेत म्हणते की थँक्यू माये मावशी, तुम्हाला 2-2 चॉकलेट दिले. तर आता माये म्हणते की खा आता. तो ओवी हो असं म्हणते. माया पुन्हा विचारते की राग गेला ना तुझा. त्यावरती ओवी खुशून हो असं म्हणते आणि थोडं थोडं असं सुद्धा म्हणते. माया आता जोरजोराने हसते. त्यानंतर आता ओवी चॉकलेट खात आहे. तर माया विचारते की आपण एक काम करू, आईला फोन करूयात. तू आईला हे विचार की आई बरी आहे का. मायेला नेमकं आता हे शोधून काढायचं आहे की जानकीच्या पोटामध्ये चाकू खूप खुसलेला आहे, मग ती आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी तिने हा फोन केलेला आहे. तर आता ओवी तर खुशूनच म्हणते की हो ना माये मावशी, चालेल, तू लगेच फोन कर. त्यावरती माया विचारते की पण तू आईशी खरं बोलशील का. आता ओवी म्हणते की हो नक्कीच नक्कीच मी बोलेन. आणि आता माया म्हणते की ठीक आहे चालेल, तू लगेच आता तोपर्यंत चॉकलेट खा. ओवी चॉकलेट खायला सुरुवात करते. त्यानंतर मात्र ऋषिकेश हा जानकीजवळ बसलेला आहे आणि तो सारखा जानकीकडे पाहत आहे. जानकी मात्र आता काही म्हणजे रिस्पॉन्स देत नाहीत. तेव्हा आता घरातील सगळेजण जेव्हा आता ऋषिकेशला हॉस्पिटलला भेटायला येतात आणि जानकीची ती अवस्था बघतात, तर सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला आहे. जानकी आता आपल्याला सगळ्यांना सोडून गेली असं त्यांना वाटतं. सगळ्यांना वाटत असतं आणि आता सगळेजण खूप रडत आहे. ऋषिकेश घट्ट असे सुमित्राला मिठी मारतो आणि सुमित्रा आणि ऋषिकेश इतके रडत आहे. नानासुद्धा ढसाढसा रडत आहे. सौमित्रा आणि अवंतिका सगळेजण पूर्ण आता रडत आहे. अगदी रणधीरवय कुटुंब आज मात्र इतकं ढासाढासा रडत आहे. तर टिम्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं सांग ना काहीतरी, आपल्या जानकीशी बोल ना, आपली जानकी कधी उठेल कधी बोलेल. आता मात्र सुमित्रा अगदी कशीबशी त्याला समजावते आणि प्लीज अरे ऋषिकेश रडू नकोस. सारंगसुद्धा इतका रडत आहे. तेव्हा मात्र आता म्हणजे नाना रडतच म्हणतात की जानकी, माझी जानकी. ऋषिकेश मोठमोठ्याने अगदी हंबरडा फोडत म्हणतो की आई, अगं आई, तू जानकीला उठायला सांग ना गं, सांग ना तिला उठवायला. आणि त्याच वेळेस आता सारंगच्या मोबाईलवर ऐश्वर्याचा कॉल येतो, म्हणून आता सारंग लगेच बाहेर बोलायला येतो. तर ऐश्वर्या आता फोन उचलल्यानंतर म्हणते की हे बघा, हॅलो सारंग, मी तुम्हाला फोन करायला हवा होता, परंतु इथे घरी खूप मोठा एक प्रॉब्लेम झालेला होता. ते सगळं जाऊन द्या, मला सांगा की ओवी आणि जानकी कशा आहेत. तेव्हा आता सारंग रडत असतो आणि हे बघा, मी जानकीला मात्र ओवीचा ॲड्रेस दिलेला होता, परंतु नंतर आमचं काही बोलणं नाही झालंय. त्या दोघी घरी सुखरूप पोचलेला आहेत. मला खरंच कळलं नाही की ओवी कशी आहे, जानकी कशी आहे. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की काय झालं, जानकी ठीक तर आहे ना. तर आता सारंग रडतच म्हणतो की ऐश्वर्या, ऐश्वर्या. आता ऐश्वर्याला काही कळत नसतं, तिला धक्काच बसतो. सारंग आता म्हणतो की ऐश्वर्या, आपली जानकी वहिनी आपल्याला सोडून गेली हो. आणि खूप रडतो. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या पूर्णपणे हँग होते, तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिला काही कळत नसतं. ती पुन्हा विचारते की एक मिनिट सारंग, आपली जानकी वहिनी आपल्याला सोडून गेली म्हणजे नक्की तुम्ही हे सर्व काय बोलतायत. तेव्हा रडतच सारंग म्हणतो की मी काय बोलतो माझंच मला नाही कळत. आणि हे बघा ऐश्वर्या, जे काही मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तर तेच तुम्हाला सांगत आहे. तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला या ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या पूर्णपणे आता अगदी गाज आलेली आहे. तिच्या डोळ्यात पाणी येतं. हे बघा, आपल्याला जानकी वहिनी कायमची सोडून गेली, आपली जानकी वहिनी नाही राहिली. तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा रडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या रडायला सुरुवात करते आणि हातातील मोबाईल बेडवर फेकून देते. आणि हे कसं शक्य आहे, जानकी सोडून कसे गेली. म्हणून ऐश्वर्याचा सुद्धा विश्वास नसतो. ती सुद्धा आता खूप आता जानकीसाठी रडत आहे. मात्र आता ऐश्वर्याला सगळे काही प्रत्येक क्षण आठवतात. जानकी जेव्हा लग्न करून तिला या घरात घेऊन आली होती, तिला सगळं काही ती शिकवत होती. ज्यावेळेस तिला घराच्या बाहेर काढून ऐश्वर्याने जो काही त्रास दिलेला आहे, ते सगळं काही क्षण आता तिच्या डोळ्यासमोर येतो. तेव्हा सगळे काही क्षण आता ह्या ऐश्वर्याला आठवतात आणि ऐश्वर्या खूप रडत आहे. तिला काहीही कळत नाही नक्की काय रिॲक्ट होऊ आणि काय नाही. आता जानकीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवतात. क्षण आठवल्यानंतर मात्र आता खरंच ऐश्वर्या म्हणते की आत्तापर्यंत जानकीला फक्त आणि फक्त मी हरवण्यासाठी आणि तिला त्रास देतच आले. बाकी मी तिला काही केलेलं नाही, फक्त त्रास आणि त्रासच दिलेला आहे.
आता जानकीचे सगळं काही अगदी आठवण येत असते. अगदी बिचारी काय माझ्या पाठीशी राहिली. आता कुठे जानकीला अगदी म्हणजे मी समजलं होतं. आमच्यामध्ये आता कुठे चांगलं झालेलं होतं. आता आम्ही दोघे एकमेकींशी किती छान वागत होतो आणि हे काय होऊन बसलं. म्हणून ऐश्वर्या पूर्णपणे तुटून गेलेली आहे आणि पूर्णपणे ती रडत आहेत. मायेने मात्र आमच्या जानकीला आमच्यापासून हिरावून घेतलं. शेवटी तिने तिला आमच्यापासून दूरच केलं. परंतु आता बास, आता मायाचा डाव बास झाला. जितका तिने आम्हाला त्रास द्यायचा होता तो दिलेला आहे, पण आता यापुढे नाही. यापुढे मी तिला नाही सोडणार. ऐश्वर्या आता खूप भडकलेली आहे आणि भडकून म्हणते की आता या क्षणाला मात्र मी जानकीची शपथ घेऊन सांगते, ऐश्वर्या मात्र आता तुला नाही सोडणार. म्हणून आता ऐश्वर्या इतकी भडकलेली आहे. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलला ऋषिकेश मात्र खूप रडत आहे. तो म्हणतो की जानकी उठ ना. अगं जानकी, आज मात्र कधीही मी इतका हरलो नव्हतो. आज मात्र इतका हादरलो. जानकी हे बघ, अगं आपल्या ओवीसाठी मात्र तुझा जीव तिळतिळ तुटत होता. शेवटपर्यंत मात्र मी आपल्या ओवीला तुझ्यापर्यंत नाही आणू शकलो. आणि आता ऋषिकेश प्रत्येक तिच्या आठवणी आठवतो आणि म्हणतो की जानकी, तू मला म्हणाली होतीस की अगं तुला ओवीला घट्ट मिठी मारायची होती, पण त्या अगोदरच आणि तो आता खूप रडतोय. आता मात्र सगळेजण इतके रडत आहेत आणि ऋषिकेश पुन्हा तिच्याकडे बघतो. खाली मान घालून रडत आहे. आणि मी आपल्या ओवीला मात्र तुझ्याकडे खरंच परत नाही आणू शकत. ही गोष्ट मला मात्र आयुष्यभर खात राहील जानकी. मला माफ कर ग जानकी, मला माफ कर ग. म्हणून ऋषिकेश आता खूप रडत आहे. तेव्हा मात्र आता सौमित्र ऋषिकेशच्या जवळ येतो. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की हे बघ दादा, प्लीज तू एकटा ह्या सगळ्याचं गिल्ट घेऊ नको. अरे दादा, आपणच सगळे कमी पडलो. इतके दिवस झाले आपली ओवी त्या माझ्याकडे आहे, पण खरंच आपण काहीच करू शकलो नाही. हे बघ दादा, दिवस रात्र आपण तिला शोधायला हवं होतं. आता मात्र बास, आता मी नाही ऐकून घेणार. या सगळ्याचा सक्षम शब्द मी लावणार आहे, तर त्याशिवाय मी शांत नाही बसणार. हे बघ दादा, मी जानकी वहिनीची शपथ घेऊन सांगतो की आता मी कसलीही फिकर नाही करणार, पोलिसांची ना कायद्याची आणि ना कशाची. आपल्या ओवीला अगदी सोडवणार म्हणजे सोडवणारच आणि मायाला कायमचं संपवणार. मी तुला प्रॉमिस करतोय की दादा, मी आपल्या ओवीला काही होऊन देणार नाही. म्हणून त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला कोंडून घेतलेला आहे, म्हणून ती आता जोरजोराने दरवाजा वाजवते. डाडा प्लीज दार उघडा. अगदी लाथेने ते दरवाजा अगदी जोरजोराने वाजवत असते. ऐश्वर्याला माहिती असते की आता दार असं नाही उघडलं जाणार, त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. म्हणून ऐश्वर्या आता खूपच भडकलेली आहे. कावेरी काकून मात्र घाईने आता दरवाजा उघडायला येतात, परंतु सयाजी अगदी कावेरी काकूंना बाजूला ढकलून देतो. तेव्हा कावेरी काकू रडतच आता ह्या सयाजीला ओरडतात की असा आडमुठेपणा का करतात. पोरगी आपली दार वाजवते आणि तुम्ही का तिला आतमध्ये कोंडून घेतलंस, का तुम्ही तिच्याशी असं वागतात. कावेरी काकू रडतच हा जाब आता सयाजीला विचारते. ऐश्वर्याच्या कानावर मात्र आता ह्या कावेरी काकूंचा आवाज येतो आणि हे बघा, आपली पोरगी आहे, ती तुम्ही तिला अगदी कोंडून ठेवलं, याचा मला त्रास होतोय. म्हणून कावेरी काकू खूप रडतच आता सयाजीच्या विनवण्या करत आहे. तेव्हा ऐश्वर्या दरवाजा वाजवते आणि म्हणते की मॉम दार उघड. तेव्हा कावेरी काकू दरवाजा पुन्हा उघडायला जातात, तर सयाजी तिच्यावर जोरात ओरडतो आणि तिला ढकलतो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आतमधून ओरडत असते. आता हा सयाजी कावेरी काकूंचा जोरजोराने ओरडत असतो. तेव्हा आता ऐश्वर्या आतमधनं म्हणते की मॉम दार उघड प्लीज, डॅड दार उघडा, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. जोरात आता ऐशू दार अगदी जोरात वाजवते आणि ओरडते की दार उघडा म्हणून. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की नको नको ऐशू, काही करू नको. आणि सयाजीला म्हणते की हो दार उघडा तुम्ही, आपली पोरगी हट्टी आहे, उगाच काहीतरी ती करून बसायची. पोरीच्या जीवापेक्षा तुमचा अहंकार मोठा आहे का. आता तरीसुद्धा सयाजीराव ऐकायला तयार नसतो. सयाजी म्हणतो की एकदा सांगितलं ना दार उघडणार नाही म्हणून, आणि आवाज कमी करून बोलवायचं. तर कावेरी काकून आता घाबरत नसतात. कावेरी काकू म्हणतात की आवाज खाली होणार नाही. आजपर्यंत मात्र तुम्ही सगळे निर्णय स्वतः घेत आलात आणि एक बायको म्हणून ते सर्व काही मी सहनसुद्धा करत आले, आणि आता एक आई म्हणून मी काय करते हे बघतच राहा तुम्ही. तेव्हा आता कावेरी काकू सयाजीला ढकलून देतात आणि दरवाजा उघडायला येतात. दरवाजा त्या उघडत असतात तर सयाजी त्यांना अगदी रागारागाने बाजूला ढकलत असतो, पण तरीसुद्धा कावेरी काकू काही ऐकत नाही आणि शेवटी दार उघडतातच. सयाजी जोरात ओरडतो की तुझी हिंमतच कशी झाली दार उघडण्याची. आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि ऐश्वर्या बाहेर येऊन मात्र सयाजीकडे रागाने डोळे मोठे करून बघत आहे आणि सयाजीला धमकावून म्हणते की माझ्या आईवर आवाज चढवायचा नाही. आजपर्यंत मी तुमच्या सांगण्यावरून माझ्या मॉमला चुकीचं ठरवत होते. खरं तर ती चुकीची नाही, तर खरं तर चुकीचे तुम्ही आहात. तेव्हा आता सयाजी जोरात ओरडतो. सयाजी म्हणतो की तोंडावर ताबा ठेव ऐशू. तेव्हा ऐश्वर्या घाबरत नसते. ऐश्वर्या म्हणते की नाही ठेवणार, आणि आता मात्र तुमचा हा जो काही कंट्रोल आहे तो सुटला असं समजा. तुमच्या ऑर्डर मात्र फॉलो करण्यासाठी तुमच्या हाताखालचे गुलाम नाही, हे लक्षात ठेवा.
आणि आतासुद्धा मला जिथे जायचं आहे तर ते मी तिथे जाणार आणि जे मला राहायचं आहे ना ते मी करून दाखवणार. ते काहीही झालं तरी तुम्ही आता आम्हाला नाही अडवू शकत. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलला मात्र सुमित्रा रडतच सौमित्रेला म्हणते की अरे आपण आपल्या ओवीला शोधू, परंतु ओवी घरी आल्यानंतर आपण तिला काय सांगायचं? जेव्हा ती घरभर आई आई म्हणून आईला शोधेल तेव्हा तिला कसं सामोरं जायचं आहे? तेव्हा आता नाना रडतच म्हणतात की हे बघ, अगोदर ओवीचा जीव धोक्यात आहे, तिला परत आणण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि हे बघा, दिवस रात्र आपण एक करूयात, परंतु काहीही झालं तरी आपल्या ओवीला परत आणूयात, कारण जानकीचा जीव अजूनपर्यंत ओवीमध्ये अडकलेला असेल. जानकीची आणि जानकीची शेवटची भेटसुद्धा नाही झालेली, म्हणून सगळेजण आता खूप रडतात. ओवीला मात्र तिच्या आईचा शेवटचा निरोप देता येईल असं काहीतरी करा रे, करा, म्हणून नाना खूप रडतात. त्यानंतर आता इकडे सयाजीराव ऐश्वर्याला धमकावतो की तू घराचा बाहेर पाऊल तरी टाकून दाखव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नक्कीच दाखवेल की, एकदा नाही तर 1000 वेळेस मी तुम्हाला पाऊल टाकून दाखवेल. आणि आता काहीही झाले तरी शेवटी मी जाणारच. मी तुम्हाला नाही घाबरणार. तुमच्यामुळे आज जे काही झालेलं आहे तर ते व्हायला नको होतं. कावेरी काकू धक्क्याने विचारतात की ऐशू काय झालं? तेव्हा ऐश्वर्या रडतच म्हणते की मॉम, जानकी या जगात नाही. म्हणून आता हे ऐकल्यानंतर कावेरी काकूंना धक्काच बसतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येत आणि त्या धक्क्यानेच ऐश्वर्याला विचारतात की ऐशू, तू हे सर्व काय बोलतेस? सयाजीला काही फरक नसतो. ऐश्वर्या म्हणते की हो, हे खरं आहे की जानकी आपल्या सगळ्यांना सोडून गेली म्हणून. तेव्हा आता लगेच कावेरी काकू खूप रडतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मॉम प्लीज तू शांत हो आणि स्वतःला सावर. तेव्हा आता रागाने ऐश्वर्या सयाजीला म्हणते की बाजूला. तरीसुद्धा आता हा सयाजी म्हणतो की जाण्याची काही गरज नाही. तेव्हा आता सयाजी पुन्हा म्हणतो की जानकी गेल्याची जी काही खबर आहे तर ती पक्की नाही. त्यावरती ऐश्वर्या विचारते की खबर पक्की नाही कसं? तुम्हाला माहितीये तेथे कोणीतरी असं आहे की जे तुम्हाला सगळी काही माहिती देत आहे. तर नक्की मायाच आहे ना? तेव्हा आता सयाजी कावरावर होतो. तो काही उत्तर देत नसतो. तर ऐश्वर्या जायला निघते. ऐश्वर्या जायला निघता क्षणी मात्र आता सयाजी तिचा हात धरतो आणि तिला थांबवतो. रागाने मात्र मागे खेचतो. तेव्हा ऐश्वर्या आपला हात सयाजीच्या हातून सोडवण्यासाठी हिसकावत असते. रागणे दातघात म्हणते की तुम्ही कितीही मला अडवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी जाणार म्हणजे जाणारच. जानकीसाठी मात्र मी तुमच्या विरोधात एकदा नाही तर 1000 वेळेस जाईल. तेव्हा सयाजी ऐश्वर्याचा हात पकडत विचारतो की काय करशील तू? ऐश्वर्या म्हणते की हे बघा, तुम्ही त्या मायाला मुळशीच्या बाहेर पळून जाण्यासाठी मायेची मदत करत आहात, हे मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगणार आहे. तेव्हा सयाजी लगेच आता खूप घाबरतो आणि लगेच आपला हात बाजूला घेतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणतात की थँक्स खरंच हात सोडल्याबद्दल. कावेरी काकू मात्र आता म्हणजे रडत आहेत आणि रडत असताना मात्र आता त्यांना म्हणते की हे बघ मॉम, तू तुझी काळजी घे, मी आलेच. म्हणून ऐश्वर्या धावतच निघून जाते. आता मात्र सारंग हा खूप रडत असतो हॉस्पिटलला रडत असताना त्याच्या मोबाईलवर कॉल येतोय आणि तेव्हा तो कॉल रडतच उचलतो. तेव्हा लगेच आता तिकडून ओवीचा आवाज येतो की आई. आता ओवी म्हटल्यानंतर सारंगला धक्काच बसतो. आता तो म्हणतो की ओवी, सारंग, म्हणून आता दादाकडे फोन देतो. ऋषिकेश धावतच येतो आणि सारंगच्या हातातील मोबाईल हिसकावून तो घेतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी बाळा बोल ना, अगं ओवी बाळा बोल ना. तेव्हा आता ओवी म्हणते की मला आईशी बोलायचं आई. ए आई बोल ना गं. आता सगळेजण ओवी करत असतात. सौमित्रा म्हणतो की अगं ओवी, तू कुठे आहे आम्हाला सांगू शकशील का? सुमित्रा सुद्धा रडतच म्हणते की ओवी अगं बाळा तू कशी आहेस, कुठे आहे? त्यावरती आता ओमी म्हणते की हे बघ सौमित्रा काका, मला आईशी बोलायचं आहे, प्लीज तुम्ही आईशी बोलून द्या ना मला. आणि आई कुठे? आई अगं बोल ना, तू कुठे आई, प्लीज. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसतो. सगळेजण मात्र आता अगदी धक्क्याने पाहत असतात की ओवीला उत्तर काय द्यायचं. तेव्हा आता ओवी ही जोरात म्हणते की आई मी ओवी बोलतेय, बोल ना गं, तू कुठे आहेस आई. आता हा जो काही आवाज आहे तर तो जानकीच्या कानात घुमत असतो. तर मित्रांनो, आता आपल्या मुलीच्या हागेने एक आई मात्र अगदी सगळं काही सोडून आलेली आहे. अगदी मृत्यूच्या दारातून सुद्धा आपल्या ओवीसाठी ती परत आलेली आहे. इतका मोठा चमत्कार मात्र आता घडलेला आहे. जानकीच्या कानामध्ये हा आवाज आहे तर तो सारखा घुमत आहे. सारखी मात्र आता ती अगदी आई करून जे काही ओरडत आहे ना, तेव्हा आता हे जे ओवीला उत्तर काय द्यायचं म्हणून सगळेजण इतके रडत आहेत. तर आता जानकी खरंच शुद्धीवर येणार आहे आणि तेव्हा मात्र आता खरंच एक चमत्कार होतो. आता ओवी सारखी आई तू बोल ना गं, कुठे आहेस तू आई, बोल ना गं. आणि त्या क्षणी आता अगदी जानकीचे सगळे जे अवयव आहे, आता कान नाग हे सगळेजण आता आई असं म्हटल्यानंतर आता लगेच सगळ्यांमध्ये अगदी जीव येतो. आणि आता असा जीव येतो की जानकी लगेच शुद्धीवर येते. आणि ओवी असं जोरात ती ओरडणं असते तर सारंगचं लक्ष जातं. सारंग पाहत असतो, म्हणतो होतो की दादा. आणि त्याच वेळेस आता जानकीच्या हर्टसुद्धा अगदी चालू झालेल्या आहेत. तर सगळं काही अगदी आता चालू होते. सगळेजण पाहत असतात. एक आनंदाचा धक्का मात्र सगळ्यांना बसलेला आहे. जानकी मात्र इकडे आता शुद्धीवर आलेली आहे
आणि तिकडे आता ओवीने हट्ट पकडलेला आहे की जानकीला भेटायला जायचे म्हणून. आता मात्र पुढील भागामध्ये आता ओवी ही मायावर खूपच चिडते आणि मायावर चिडून म्हणते की तुम्हाला फोन लावून दे, नाहीतर माझ्या आईची आणि माझी भेट घडवून दे. म्हणून आता ही माया ओवीवर खूपच जोरात ओरडते की गप्प बस, आता एकही शब्द बोलायचा नाही, मी जे काही सांगत आहे तेच करायचं म्हणून ती ओवीला धमकावते. आता जानकी शुद्धीवर आलेली आहे. त्यानंतर मात्र आता इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले आहेत आणि जे काही ऋषिकेश तुम्ही सांगितलेले आहे त्याप्रमाणे आता मायाचा नंबर आहे तो आम्ही ट्रॅक करत आहे. माया कुठून कुठे पळाली आता मात्र याची माहिती आम्हाला मिळाली. तेव्हा आता जानकी मात्र कशी आपल्या जखम आवरत म्हणते आम्ही मायाला शोधतो, आता कितीही काही झालं तरी आता माझ्या ओवीला मला अगदी सापडायचे. म्हणून जानकी उठते तर ऐश्वर्या तिला धरते. नाही जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या, काही झालं तरी माझ्या ओवीला मला शोधायचं आहे. म्हणून आता ऋषिकेश आणि जानकी आपले वेश बदलतात आणि अगदी का कामवाल्यांचे वेश घेऊन मात्र जानकी आपल्या ओवीला सापडायला येते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.